अरे घाबऱ्या, किती वेळ लावतो अजून? 10 वाजून राहिले ना. गेली ना थंडी आता. बकऱ्याला जरा पाणी गिनी पाज आणि बकऱ्या घेऊन जाणार चाराले. 10 वाजून राहिले म्हटलं. आला का टमटम बसून राहतो उन्ही तानी 10 वाजेपर्यंत. आणि त्या मोबाईलमध्ये काय काळ्या करतं काय जाणे बा. द्या होय पटकन, टाइमपास करत राहतं. हो ना, धावा ना. तुम्ही राजा लस गडबड करता. बकऱ्या का मी एकटं आहे का? लय जणा पैसे आहे ना, लोक करते गडबड. मी एक तर लवकर घेऊन जातो आणि त्याच्यातनी आणतो लेट. बकऱ्या हे राहिलं सट फुगल्या ना. थांब ना, गडबडच करता तुम्ही. आता ते बकरीचे पिलो त्याच्यावर मुतलं होतं सात्रीवर म्हणून सात्री बाहेर आणली आणि बसलो. थांबा 2 मिनटं, उठतो लवकर. हे मोबाईल पाहता आला का तुम्हाला खेळायचा काही? मोबाईल हातात घेतला काय असं झालं तसं झालं, असं करू राहिलं तसं करू राहिलं. मोबाईल हातात घेतला, 1 घंटा आला 2 घंटा आला. गडबडच करत राहिलं नुसता. कोणत्या मला नोकरीला जायला लागू राहिलं, बकऱ्याच घेऊन चाललो ना. जाय बेटा, मतानं कर काय करायचं तर. तुला सारखं सांगितलं तर उलटं लागू राहिलं. एवढंच तुला सारखं वाटतं तर. एवढंच तुला उलट वाटते ना, तर मी पोरगी पाहून देत तुला, लग्न लावून घे. हा, तू सांगू राहिलो नाही तर तुला हे कर ते करत स्वयंपाक करत बस, नाही तर मलाच करायला लावतो. असं झालं तर जण असं करत नाही, स्वयंपाक भाजी बराबर करत नाही, काही नाही करत, असं नाही करत. मग ते ऐकायचं कामच नको मले. म्हणून म्हटलं मी सून माझी एखादी पोरगी गिरगी पाहतो त्यासाठी. तू हो मग आणि उरकून टाक. ते लोक गावातले पोरं करून राहिले म्हणून तूही थांबलाच आहे. तुम्ही ना काही राहिलं का ते गडबडच करत राहिला. थांबा ना, गडबड काय करू राहिलं? उद्या ना पोर राहील जे. मीच कोणतं लग्न करून मला कोणत्या चंद्रावर जायला लागू राहिलं. थांबा, गडबड काय करू राहिले? ज्याबरोबर ह्याचं उद्या ना, मारुतीचं उद्या. त्याच्यानंतर दोघं तिघाचं आहे ना ते, तर उद्या जरा पाहू नंतर. लयच गडबड आली तुम्हाला. जाय बा त्या मतानं कर काय करायचं तो. जाय बकऱ्याली. हो लागा, काय टाइमपास करू राहिले का? 10 वाजून राहिले ना. माझ्या तिकडे पाणीचं रात्रभर चालू केलं तर का रात्रभर पाणी दिलं मी गवाले. तू राहिला झोपूच राहिला का? 10 वाजून राहिले ना. फुटबॉल पटकन जा लागते ना, दात गीत घासायच्या घरी चहा घे प्या. जा पटकन मला जायचं बरं. नाही तर तू झोप, मग इथं मी जातो नाही तर. बापरे, अरे थंडी किती आहे काय सांगू तुले. अरे हा, त्या रात्रभर पाणी दिलं तसं आहे, पण आता काय करू माहीत नाही का तुला थंडी किती आहे. मायकूनच तर उठणं होत नव्हतं. बाकीचं नको मला सांगू. मी काय म्हणतो, आता तू पाय मी जातो घरी. आता जंगलातून इथून 1 किलोमीटर घरी जावं लागते पैदल 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 पैदल. एक तर गाडी त्या तिकडे लावलेली आहे बोरीच्या झाडाखाली. तिथून कोणी नेली का नाही नेली आता आपल्याला मला माहीत आहे का? तिथे जातो मी पहिले आणि गाडी घेऊन जातो तिकडे घरी. तू थांब थोडा वेळ, नंतर मग मी तुला फोन लावतो. आता तू मला फोन लाव, मग येतो मी तुला घ्यायला. तू येतो मग जाऊ का? मग मी सांग पटकन. मी काय म्हटलं, मी काय घरी जातच नाही. मी आज तुझं आंघोळ येतोस. तू काय करतो, 1 रुपयाची शॅम्पूची पुडी आणि 1 रुपयाची मला वाटतं ते नाही का बजाज तेल भेटते. बजाज तेल ते घेऊन येतो. आणि 10 रुपयाची पिशवी दुधाची आणि 5 रुपयात साखरचा पुडा. तर 5 रुपयात साखर घेऊन, 5-10 रुपयात साखर घेऊन येतो. नाही तर माझ्या घरूनच घेऊन येतो. मायला मागजो थोडीशी साखर द्या मला, थोडी चहा पावडर. गंज इथंच पडलेला आहे. इथं चाय मांडतो, इथं आंघोळ करून मस्तपैकी आराम करतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, खारीचं पाकिट घेऊन येतो राजा. मी काय घरी जात नाही लवकर. आता मी आई फोन लावतो. मी काय घरी जात नाही. माझ्या कंटाळा आता. लय थंडी लागू राहिली ना. वाजलेच किती, 9-9:30 वाजू राहिले. तू म्हणून राहिला 10 वाजले, पण ते पाणी बरं काही वाटून नाही राहिलं. रात्रभर का थंडी नाकळलो मी. झोपतो थोडं बरं वाटून थोडं झोपल्यावर. तू घेऊन ये, ठीक आहे? तू जाय मग. काही असं तर मला फोन लाव दे. मग गाडी चाबी दे, मी निघतो. माझी गाडी आणली नव्हती. आपण दोघं संग चालतो ना. रात्रभर मी पाणी दिलं. आता मी जातो घरी, झोपतो आता तू आली का झोप झाली तुला का राखवालीच करावं लागते. इथं काय तिथं काय. ते बरं आहे, कॅमेरे लावून ठेवलेला इथून ड्रोन आले बा. तू आता कसं आहे, तू आता शिक्षणवाला माणूस. आता आम्हाला कानपड माणसाला आम्हाला काय समजणार आहे. इथूनच टी व्हीमध्ये पाहतो तू काही काय कोणी डुकरं आले का काय आले का, कोणी चोरटे आले काय आलं तर तुला बरं आहे. गोबी कोणी नेते का, पत्ता गोबी फुलगोबी काही नेते का? तर तू इथूनच आवाज मारतो, हटो बाजूच आहे कोण आहे असं तसं तू बोलत राहते. तिथून ते माईक लावून ठेवलेलं आहे, म्युझिक सिस्टीम ते काय बा. तू बरंच खतरनाक काम आहे त्याला. हो दादा, मी काय म्हटलं जाऊ द्या. मी काय म्हटलं तू जाय लवकर. मला टाईमपास मला झोप लागू राहिली बरं. माझ्या का रात्रभर झोप काय गेलीच नाही. ते कारण की ते ड्रोन आणि ते कॅमेऱ्याने ते पाहू माझं झोपच नाही झाली. 12-12:30 वाजेपर्यंत मी त्या कॅमेऱ्याच्या पाठीमागच लागू राहिलो. कॅमेऱ्यात दिसेच नाही बरोबर काय दिसे रात्रीचं. ते आता तरी थोडं बरं दिसू राहिलं. सकाळ झाली तर आता माझ्या झोप लागू राहिली. मी झोपतो, पाहतो संध्याकाळी. नाही तर मग 4 वाजेपर्यंत उठतोच मी. ठीक आहे, जातो मग मी घरी जातो.
मावशी त्या घरासमोरची जी बाई आहे ना त्या बाई सांगतो म्हटलं ती बाई काय वाटच पाहत राहते आवाज येते कवा आणि घेऊन जाते कवा एखाद्या दिवशी आवाज देणारच नाही घेऊनच जाईन मला तसा चांगली आहे मावशी तिला आठवण येणं तू आता पाय बरं तुला येताना दिसली नाही का त्या बाईले तू तरी सोडत नाही ते तिला सांगितलं आमंत्रण भेटल्याशिवाय आणि जगण्याचे आहे तुम्ही पण तिथं सांगून त्याच्या बरं नाना बरं लय टाईम झाला ना हे लाईनं पिलू काय झाली आणलं पांढरवालं हा हे आता एखादा भुललं गेलं मी तिकडे तर मग अजून पंचायत होऊन जाईल माईवाली कुठे गेलं रे पिलू आणलंच नाही रे माय बाईन असं नाही तसं नाही असं करा ह्या पिलूला घेऊन जा तुम्ही दूध नाही पे सारखा पत्ते कुठे खाईन तो चारा काय खाईन तो घेऊन जा त्याले हो ना अरे बाबू घेऊन आली होती हातात मी ते हातात सडकले पुल्लू खाली बरं उचलतो मी त्याला मी चाळायला नेलं होतं बांधून आले ते सोबतच झाला का सर्वांचे मावशी तिकडे सांगून द्यायचा जर सर्वांचे झालं असेल तर म्हणा मग मी लगेच घेऊन जातो झाला टाईम 10-10:30 वाजून राहिले इथंच 10:30 वाजून राहिले मग तिकडून अजून 4-4:30 वाजता आणतोच मी म्हणजे कसं आता हिवाळ्याचा टाईम असाट फुकतात बकऱ्या तर तुम्हाला माहीतच आहे आता म्हणून म्हटलं पटपट पाठवून द्या लगेच मी जातो घेऊन लगेच घेऊन येतो हो लकलं काय त्या घरच्या बकऱ्या आणल्या का म्हटलं याटो आणला राजाचा बकऱ्या आणा सांगायला ना तू घरच्याले त्या बुड्याला सांग ना बकऱ्या घेऊन ये ना म्हणा टाईमपास करतो राजा जाय लकलं काय कोणी घेऊन नाही जात त्याला ॲटो पटकन बाय बरं पटकन तू बकऱ्या घेऊन ये बरं हो आता लगे सांगत होतं बाबाले बाबा घेऊनच येऊ राहिले म्हणे का पाठीमागं त्या पाठी मांडून कसा ना का बकऱ्या घेऊनच येऊ राहिले बकऱ्या पण त्या मायाची खटखट एवढा मोठा चारा असून तरी इकडे तिकडे मरत राहते एका ठिकाणी खाल्लं तर माणसाला बसा वाटते हे थोडंसं इकडे जाईल थोडंसं तिकडे जाईन आता हे बकऱ्या हे पांढरी टकल्या वानाजी तिकडे नाही खाऊ राहिली आणि इकडे पाहू राहिली खाणं मग त्या बाप मला म्हणन ना चारलाच नाही पैसे फुकटचे घेऊन आला काय काय करू बसल्या मोबाईलमध्ये जंगली रमी खेळू नाही ले का जंगली रमी खेळलो तर बकऱ्या तिकडे गेल्या एखाद्या धुऱ्या फुऱ्या तर लय अवघड काम जाईल आता लोकांचे हरभरे आहे गवाही पेरलेले काय लवकर डोक्याला ताप जंगली रमी प्याव ना महाराज कायची टकली रमी आपल्यासारखं टकली रमी होणे जंगली पे टकली हो जाएंगे हट तर आता काय करतो गाणं बिणं लावतो मस्तपैकी शांततेत बसतो बा लोक का मटकान हे ते असं तसं हट माझी खटखट लावा कोणचं गाणं लावा हे मायाचा खटखट हे निष्ठाचा नात पण लय खुळा आहे आता निष्ठामध्ये लयच खतरनाक व्हिडिओ आहे मला पावान चालू करा में फोल्ड लिख दो आपको एक दिन छुट्टी हो और बातम्या आहे बच्चूकडून जे एका वक्तव्याची राज्यात शांतता हवी असेल तर प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करा असं मोठं विधान बच्चू कडूंनी केलंय मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करत असताना त्यांनी हे विधान केलेलं आहे I warning is also It's stylish. Today is difficult. Tomorrow is much more difficult. The day after tomorrow is beautiful. Most people die tomorrow evening. Today is difficult. Tomorrow is much more difficult. The day after tomorrow is beautiful. वापस ना करने वाले लोग इतने जब भी मैं यहाँ दिल्ली में आऊँ नई गाड़ी लॉन्च करने के लिए तो ये गाड़ी मैं फ्री में घर लेकर जाऊँ काय झालं तर कोण येऊ राहिलं कोण काय घेऊन चाललं हा बकऱ्या कुठे चालल्या काय चालल्या काही लक्षच नाही या जाबुराच्या ते मोबाईलमध्ये घुसलं तर काय पाहू राहिलं काय मायाची खटखट आजचं जनरेशन पाहिनं एक वेळा मोबाईलमध्ये घुसला तर घुसूनच जाते आता बकऱ्या कुठे धुऱ्याच्या बाहेर चालल्या का धुऱ्याच्या अंदर चालल्या लोकांचं काय म्हणते बा त्याच्यानंतर ते मला वाटते मोबाईलच्या अंदर एवढा गंदर घुसला बकऱ्या धुऱ्याच्या बाहेर चालल्या का रोडाच्या मधात आहे का सोयाबीन लोकांचा हरभरा खाऊ राहिला का गव्हाच्या अंदर घुसू राहिल्या काही लक्षच नाही त्याचं नुसता मोबाईलमध्ये घुसू राहिला तर बाय बरं इथं आपण आलो 2 मिनटं उभं झाले हा तरी त्या मोबाईलच्या बाहेर निघायचा त्याचा काही पत्ताच नाही हो जाबऱ्या अरे शांताराम कधी आले तुम्ही
काय म्हटलं राजू, कधी आले म्हटलं, काही दिसलेच नाही मले. बसलो आता, काय माझी करतात आता लोक, आता गाड्या नेन काही नाही. आजूबाजूनं सर वावरात लोकांना हे पेरून ठेवलं ना, कोणी हरभरा पेरला तर कोणी गहू पेरला. मग आता का लोक बकऱ्याच्या का लोकांच्या वावरात घालू, बरोबर धुऱ्यानं बसलो नाल्याच्या खटी लावल्या ना, बसलो नाल्यावर बकऱ्या दिल्या चारवाल्या, ठेवलं तिकडे हकलून दिल्या. तुम्ही कसे काय आले म्हटलं इकडे, चक्कर मारायला गेलते वाटतं वावरात, कवा देवतच भाऊ. बरं आहे म्हटलं तुमचं, हां सोबती तुमचा बरं आहे म्हटलं, मस्त चालले तुम्ही. हे जाऊ दे बाकी सोड, पण जरा मोबाईल म्हटलं, मोबाईल कमी पाय ना. आम्ही इथं येऊन 1 मिनटं 2 मिनटं होऊ राहिलं, उभं राहू राहिलो तरी वाट आली पाऊस राहिलो. ते शाहरुख खानचं पाऊस काय होतं, गाड़ी आएंगे ना हम फ्री में लेके जाएंगे, हाँ दिल्ली में आएंगे तो ऐसा हो जाएगा वैसा हो जाएगा. त्याच्या गोष्टी आहे बा मोठ्या मोठ्या, त्या कायच्या गोष्टी आहे. पाय ना त्या बकऱ्या, 4 बकऱ्याचा रान मस्त होय लखपती. काय नाही तर धंदा बंदा कर, मोबाईलच्या नादी लागला. म्हटलं तू हे खेळू राहिला का जंगली रमी पाहू राहिलो तुम्ही, आम्ही दोघं जण म्हणून शांततेत बसलो, काही बोललो नाही. म्हटलं खेळूच राहिला का जंगली रमी बी आवना महाराज. आणि ते मॅचचे पण दूर राहते थोडंसं, ते काय आहे तर ते कोणचा ॲप्स होतं, ते मॅचही लावत राहते लोक 50-50 रुपये. तो एक जण तो कोण होतो, काय नाव बरंच आहे ते, काशा आहे का कोण होतो, ते 50 रुपये पाठवा लावते. 50 रुपये कॅश घ्या मा अकाउंटमध्ये टाका ना, 50 रुपये कॅश घ्या मा अकाउंटमध्ये टाका ना. आणि त्याला म्हटलं कायसाठी पाहिजे, तर म्हणजे नाही हो मॅच आहे म्हणे आज साऊथ आफ्रिका याची मॅच आहे म्हणे. ते धड नाव माहीत नाही साऊथ आफ्रिका कोण ते प्लेअर खेळते आणि काय खेळते, त्यांना मॅच लावायची, फुकटचे 50 रुपये कमवायचे. अर्धा किलो कांदे होते ना म्हणा, हे सॉरी आता कांदे पाहिजे म्हणा किती 60 रुपये किलो झाले, आणि 1 किलो कांदे होते ना 10 रुपये टाकले ना तिळाचे बांधायला. नाही झालं आता माय, आता इथून निघाला की नाही, आता थोडंसं तिकडे एका साईडला बसतो आणि निघतो मी, आता थोडं चाललो जाता. ठीक आहे पाय मग कर चल.